एक महत्त्वाची बातमी येते। भाजपचे नेते सुब्रमण्यम स्वामी यांची उद्याची मुंबईतली प्रस्तावित सभा रद्द करण्यात आली आहे। भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडूनच त्यांना तसे आदेश देण्यात आले आहेत। मुंबईत केसी कॉलेजमध्ये ही सभा होणार होती, मात्र स्वामींच्या वादग्रस्त विधानांनी आता वादाला तोंड फोडलेलं आहे आणि भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचे सभा न घेण्याचे आदेश असल्याचं समजतंय। एकूणच सुब्रमण्यम स्वामी यांची उद्याची जी सभा आहे ती रद्द करण्यात आली आहे आणि एकूणच आपण ह्या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत। आमचे संपादक डॉक्टर उदय निरगुडकर यांच्याकडनं। उदय सर, आपण बघतोय की सुब्रमण्यम स्वामी यांची उद्याची सभा स्थगित करण्यात आलेली आहे, नेमकं काय कारण असू शकतं? आणीबाणीला 41 वर्ष पूर्ण झाली, त्याबद्दल आणीबाणीतनं आपल्याला मिळालेले धडे अशा स्वरूपाचं भाषण सुब्रमण्यम स्वामी यांचं भारतीय जनता पक्ष मुंबई शाखा यांच्यातर्फे मुंबईमध्ये उद्या केसी कॉलेजमध्ये करण्यात आलेलं होतं। परंतु अलीकडच्या काळातली स्वामी यांची वादग्रस्त वक्तव्य, मग ती आरबीआयचे गव्हर्नर राजन यांच्या संदर्भात होता आणि कदाचित ही गोष्ट अत्यंत गांभीर्याने घेतलेली आहे। त्याचबरोबर मी जर शिस्त पाळली नसती तर रक्तपात होतील अशा स्वरूपाचं एक स्फोटक वादग्रस्त असं विधान केलंय की मला आतापर्यंत त्यांची अनेक कारकीर्द ही आपल्याला वादग्रस्तच आणि स्फोटक म्हणता येईल। त्यामुळे भारतीय जनता पक्षाने एक सेफ गेम खेळायला ठरवलेला आहे। एक प्रकारे सुब्रमण्यम स्वामी यांना ताप लावायची ही एक सुरुवात संधी म्हणता येईल। धन्यवाद उदय सर, या संपूर्ण माहितीबद्दल। उद्या होणारी सुब्रमण्यम स्वामी यांची सभा भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून आदेश आल्यानंतर रद्द करण्यात आलेली आहे। एक महत्त्वाची बातमी आपल्यापर्यंत पोहोचते आणि ही मुंबईमध्ये केसी कॉलेजमध्ये ही सभा आणि हा कार्यक्रम पार पडणार होता, मात्र एकूणच स्वामी यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर ही सभा भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी रद्द केली आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।